नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय जिथे टॉस जिंकलाय कासेगाव संघानं. दे वॉन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. फिल्डिंग घेतली या टीमनं टॉस जिंकून. दोन्ही कॅप्टन आपण या लगेचच दोन्ही 12th मॅन माफ करा आपण या लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कासेगाव टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला गेला. नागभूमी सिराचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत जोडलेले. मॅचला लगेचच सुरुवात होईल. अंपायर येस, चेंडू मैदानापर्यंत पोहोचवले जात आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. जगदीश दगडे गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. मागील मॅच मध्ये देखील अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. येस, आणि मॅचला होती सुरुवात. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती मिस्टर जगदीश यांची. तर स्ट्रायकिंगला अर्थातच मिस्टर सूरज येऊन पहिला चेंडू आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या अगदी बॉटमला. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे ही, कारण की दोन्ही टीम आपण पाहिले तर आपल्या अस्तित्वाची लढाई खेळतात असं म्हटलं तरी हरकत नाहीये. एका साईडला आपण पाहिलं तर नागभूमी सिरा टीम मागील मॅचच्या संपूर्ण आठवणी तिथे सोडणार आहे. आता या मॅचला नव्यानं सुरुवात. यावेळी अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे आपण पाहिले तर अगदी डिक्लेअर मध्ये जरूर जाते. टीमची एक टोटल डिक्लेअर मध्ये एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 1 ने सुरुवात होते. 2 चेंडूचा खेळ झाला. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकदा ते कंप्लीट केली जाईल. पॉइंट रिझन मधून चेंडू गॅदर केला जातोय, फेकला जातोय. एका साईडला कासेगाव पंचायत समिती गट ज्यांनी पहिली मॅच आपण पाहिली तर विजेता राहिलेत. आता तोच आत्मविश्वास घेऊन इथे उतरलेत. त्यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे नागभूमी सिराळा पंचायत समिती गट. दोन्ही टीम या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक बेस्ट परफॉर्मन्स देतील. पुन्हा मान दिलाय, फसला जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर फलंदाज यावेळी सूरज पुन्हा एकदा फसलाय. मागील मॅच मध्ये देखील सूरज चमकला नव्हता. या मॅच मध्ये देखील सूरज चमकला नाहीये. आज सूरज उगवलाय का असं आता टीम नागभूमी सिराळा बोलत असेल, कारण की या टीमचा सूरज आज नाही उगवलाय. वो डुबता जरूर आहे, डुबता नाही, लेकिन या मॅच मध्ये कदाचित सूरज चमकला नाहीये. तो चाललाय माघारी. असं म्हटलं जातं सूरज डुबताय, ढलता नाही. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कदाचित सूरज चाललाच नाहीये. मागच्या मॅच मध्ये चौकार लगावला, त्यानंतर त्याने लगेच जागा सोडली. या मॅच मध्ये देखील त्यांना आपण पाहिलं तर मान देण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न. बॅटवरती पंच झाला चेंडूने सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. चार चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. त्यानंतर आपण पाहिलं बॅटिंग साठी विराज आला, मागच्या मॅचचा हिरो. यावेळी यॉर्कर चेंडू. वॉट अ बॉल यार, वॉट अ बॉल. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी चालू आहे. वय वर्ष लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. वय वर्ष 47 मिस्टर जगदीश आणि 47 वय वर्षाचा हा गोलंदाज तरुणांना लाजवेल असा यॉर्कर आता देखील दाखल केला. वॉट अ बॉलिंग. मात्र दुसऱ्या साइडला नागभूमी सिराळा पंचायत समिती गण या टीमला 2 हात करून दाखवावेच लागतील या मॅच मध्ये. आज सौरभला चमकावं लागेल पुन्हा आणि विराजला देखील आज साथ द्यावी लागेल. आय एम पॉसिबल, इम्पॉसिबल आणि आय एम पॉसिबल. बॅकफुटला हलक्या त्यानं मान दिला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत पंचा खेळाडू येतो, चेंडू गॅदर केला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. चिकी धाव, चोरीची धाव, 1 रन. तुमने चुराया जो सनम, 1 धाव. आणि टीमची टोटल आफ्टर 1 ओव्हर 4 या आकड्यावरती. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. ही ट्रॉफी आणि तो ट्रॉफी आपण पाहिले तर अगदी हा ड्रोन व्ह्यू घेतला जातोय. ट्रॉफी त्या अगदी जवळून तुषार जाधव पुण्यावरून खास आला होता हा ड्रोन व्ह्यू घेण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून हा ड्रोन इथे मात्र आपण पाहिलं तर व्ह्यू दाखवला जातोय.
स्क्रीनवरती त्यानंतर संपूर्ण मैदान तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दिसेल. हे मैदानची ग्रास कटिंग जर विचारलं कोणी केलंय तर संदीप उबाळे पिनू दादा यांनी ही मैदानची ग्रास कटिंग केलं. आणि त्यानंतर हे मैदान तुम्ही पाहताय आमदार चषक 2024चा हा व्ह्यू आहे मैदानाचा. एखाद्या एरोप्लेन मध्ये तुम्ही जात असाल किंवा एखादा घारवरून जात असेल तर तिने खाली पाहिल्यानंतर मैदान कसं दिसेल याचं एक उत्तर, एक मी म्हणेल की प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवतोय ड्रोन व्ह्यूचा. आमदार चषक एखाद्याला वाटेल इंटरनॅशनल व्ह्यू आहे, मात्र आमदार चषक खर्च आहे म्हणून चर्चा आहे आणि चर्चा आहे म्हणून खर्च आहे. 450 किलोमीटर लांब नवी मुंबईपर्यंत स्पर्धेपर्यंत प्रत्येक जण जोडलाय का? त्याचं कारण हे आहे की स्पर्धेला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार बारकाईनं केला. आणखी नाव आहे त्या स्पर्धेला, आमदारांचं नाव आहे, भाऊंचं नाव आहे. यासाठी आपण पाहिलं तर ही स्पर्धा एवढी नटली आहे. थोडासा बाहेर पडला चेंडू, पडल्यानंतर आपण पाहिलं तर कट झालाय. चांगली गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर क्रमांक 2 मध्ये मिस्टर संभाजी यांना बाहेर काढले गोलंदाजीसाठी. यावेळी सुरेख फटका मागे जातोय, खेचून दिलाय, वॉड स्ट्रोक. ओहो काय घडलंय, हातावरती टप्पा पडलाय, चेंडू जातोय अगदी भिंतीला धडकतोय. म्हणजे हा आहे मॅक्सिमम सौरभच्या बॅट मधून येतोय वॉड स्ट्रोक. सौरभला असंच खेळावं लागेल या मॅच मध्ये. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता, चेंडू अगदी बॅटच्या रडामध्ये मागे जातोय, ताकद लावली, चेंडू अगदी खेळाडू कॅच घेण्यासाठी गेला, त्याच्या हातावरती टप्पा पडतोय आणि अगदी चेंडू आपण पाहिलं तर मॅक्सिमम साठी. गती परिवर्तन, बॅकफुटला जातोय, शॉर्ट ऑन पूल. यावेळी देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन मध्ये 1 बाउंड, सेकंड बाउंड, चेंडू अडवलाय यावेळी मात्र चांगल्या पद्धतीनं. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण दमदार होत आहे, शेखर होता इथे आपण पाहिलं तर. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती. अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावरच्या हास्यानं तो दाखवता आला पाहिजे. आणि जगातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे की तुम्हाला किती टेन्शन आहे आणि ते टेन्शन असलं तरी तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असणं हा जगातला सगळ्यात चांगला अभिनय आहे. तो या मॅच मध्ये कोण करतोय? गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फसवलं, मोहामध्ये पाडलं आणि या मॅच मध्ये मोहामध्ये पाडणारा चेंडू अगदी डॉट जातोय. कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय, गोलंदाजाला त्याच्या शूज पासून वरती कव्हर केलं जातं. हे कॅमेरा वर्क आहे. 11 धावसंख्या, 4 चेंडूचा खेळ झालेला, 1 विकेट आली माघारी. यावेळी देखील बॅटची स्विंग केली, बॅटीची टॉप एज, विकेट किपर आहे, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि किशोरने पकडले कट बिहाइंड द विकेट. विनंती आहे आपण स्टेजवरती या, सामन्याचा आस्वाद या स्टेजवरती बसून घ्या. चांगला फटका कव्हरच्या दिशेने विशेलाच्या बॅट मधून आलाय. प्रत्येकामध्ये कला दडलेली असते, विजय भाऊंमध्ये देखील एक कला दडलेली आहे आणि ही खरी कला आहे. आपल्यातली कला कधीही मारायची नसते, ती जिवंत ठेवायची असते. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचली अगदी 13 या धावसंख्येवरती. वैभव निकम गोलंदाजीसाठी दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला, कव्हर रिझनला खेळाडू आहे डीप मध्ये, चेंडू गॅदर केला जातोय, 1 धाव कंप्लीट केली आहे. धावावं लागेल, कासवाच्या गतीनं खेळून चालणार नाहीये, 1-1 धावेने पोट भरणार नाहीये. समोरचा संघ आपण पाहिलं तर ऑलरेडी कासेगाव टीम एक मॅच विजेता करून त्यांचा कॉन्फिडन्स वेगळा आहे, बॅटिंग परफॉर्मन्स त्यांच्याकडे आहे. एक चांगली भक्कम धावसंख्या द्यावीच लागेल या मॅच मध्ये. यावेळी सुरेख फटका हवेमध्ये, भक्कम धावसंख्या अशीच द्यावी लागेल. आमच्या कॅमेरामॅनने अखेरीस कॅमेरा उचलला, त्याचा जीव धोक्यात टाकला, कॅमेरा वाचवला आणि अखेरीस निघून जातोय मॅक्सिमम साठी. वॉड स्ट्रोक, विशालचा विशाल येतोय फटका. अखेरीस धीरजने कॅमेरा उचलला, त्याला माहिती आहे मला लागलं तरी चालेल, कॅमेऱ्याला जर काय झालं असतं तर. ही इमानदारी आहे नीरजची. थँक्यू नीरज. देखील यॉर्कर, मी देखील कच्च्या गुरुचा छेला नाहीये, एक तुझा होता एक माझा होता, अबकी बार माझा हा चेंडू होता. आणि यावेळी आपण पाहिलं तर इट का जवाब पत्थर से, तसंच होतं. टिट फॉर टॅट, ऍक्शनला रिएक्शन भेटणार. तुम बडे मियां हम छोटे मियां. मजा येईल मॅचला, आग दोनों तरफ लगी बराबर की.
यावेळी देखील सुरेख फटका, खेळाडू आहे, चेंडू पर्यंत जातोय, कॅच यावेळी झाली नाहीये, जीवदान भेटले, एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, चेंडू फेकला, या मॅचला वेगळी मजा आणली विशालनं, ठिणगी टाकले मिस्टर विशालने या मॅच मध्ये, एक बाहुबली या टीमचा, नागभूमी शिरा या टीमचे बाहुबली विशाल, व्हॉट बॅटिंग, मात्र धाव संख्या 21, 1 टू गो, एक चेंडू अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फसला जातोय, वैभव निकम चेंडूच्या खाली येत आहेत, विकेटचं पतन होतंय, बॅटर आपण पाहिलं तर सौरभ, बॅक टू द डकआउट. 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 21 या धावसंख्येवरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. एकवीस धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. यानंतरचा टॉस विनंती करेल पाचुंबरी पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गट. कोकरूड पंचायत समिती गट इथे उपस्थित आहे कॅप्टन, तर पाचुंबरी पंचायत समिती गट कॅप्टन विनंती करेल आपण लगेचच या. यानंतर केला जाईल मॅच क्रमांक 5 चा टॉस. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपला. संघर्ष करत असताना घाबरू नका, कारण की जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा तुम्ही एकटे असता आणि जेव्हा यशस्वी होता तेव्हा सगळी दुनिया तुमच्या सोबत उभी राहते आणि हेच आहे संघर्षाची गुरुकिल्ली. रवी आलेत गोलंदाजीसाठी आणि निहाल. रवीची हेअरस्टाईल प्रत्येकाला आवडली या स्पर्धेमध्ये. एक वेगळी हँडसम हेअरस्टाईल घेऊन रवी मैदानामध्ये उतरला. मिस्टर रवी गोलंदाजीसाठी. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर विशाल यांना मॅच मध्ये थांबावं लागेल, धावा त्यांना कराव्या लागतील. ओहो, यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड वी शेप मध्ये खेळून काढला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का तोपर्यंत चेंडू निसटतोय. ओहो, काय घडतंय आज या मॅच मध्ये. थोडीशी मिसफील्ड झाली. हातातून जसा साबण निष्ठावा ना तसा चेंडू निष्ठून गेलाय. आज चेंडू तयार नाहीये या खेळाडूच्या हातामध्ये थांबायला. काय घडलंय, वेगानं आला, चेंडू पकडला, हातामधून निष्ठून गेला. काहींच्या मनाला तर त्याच्या हाताला चटका बसला. महत्वाचा चौकार गोल्डन होता. यावेळी देखील वी शेप मध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले, फेकी केले, दुसरी धाव धोक्यामध्ये. काय घडलंय, बॅटर गॉन होतोय दुसऱ्या धावेसाठी. मात्र जमाची बाजू आहे, विशाल आहे स्ट्राइक वरती, निहालला जावं लागतंय. वड कॅमेरा वर्क नीरज, खूप छान कॅमेरा वर्क. शेवटपर्यंत चेंडू टिपला त्यानं. 26 धावसंख्या 26. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 26 या धावसंख्येवरती. प्रोजेक्टर स्कोरला विचारलं किती होतील तर त्याचं म्हणणं आहे 31 होतील, पण आता 31च्या पुढे झाल्या तर चांगलं राहील, कारण की या नागभूमी शिरा या टीमला 35च्या पुढे एक चांगला फायटिंग स्कोर हवा. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. रिप्ले टेलिकास्ट हा आहे अँगल, कॅमेरा वर्क, टेक्निकल वर्क. यावेळी देखील चेंडू आपण पाहिले तर अगदी बॅट स्विंग केली, बॅटीच्या अगदी बॉटमला. सुहास खोत आलेत नवीन बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला. डॉट बॉल झाला, निर्धाव चेंडू. कटर आहे, फिरकी कटर आहे. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू फेकला तोपर्यंत मात्र ओहो चुकीचा थ्रो. बाई खाली बसला, करना क्या चाहते थे. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. 28 धाव संख्या. एका साईडला विशाल खाली बसले शांततेत, कारण की त्यांना माहिती आहे आता 2 चेंडू बाकी आहेत. मी अकेला कापी आहे या मॅच मध्ये, 2 मोठे हवेत. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे सध्या रवीची. व्हॉट अ टॅलेंट, व्हॉट अ स्पेल. काय गोलंदाजी, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. यॉर्कर यॉर्कर यॉर्कर,
एखादा 1 रुपयाचं नाणं त्या खेळपट्टीच्या मधोमध ठेवावं, त्या चेंडूवरती अगदी नाण्यावरती टप्पा टाकावा अशी गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. दुसऱ्या साईडला सुहास खोत यांना शेवटचा चेंडू फेस करावा लागतोय आपल्या इनिंगचा. 29 यावेळी बॅट स्विंग केले, बॅटीच्या अगदी बॉटमला मिड विकेट रिजन मधून खेळाडू वेगाने येत्या, चेंडू गॅदर केला, एक धाव कंप्लीट. यावेळी फेकी चांगली झाली, दुसरा धाव संकटात, पण तोपर्यंत बॅटरने ड्रॅग केली आहे बॅट. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आहे 31 आणि 32 धावेचं टार्गेट दिलंय कासेगाव पंचायत समिती या गटला, अर्थातच नागभूमी शिराय या टीमनं. वॉटर रिप्ले, ओहो वॉटर रिप्ले. 32 धावेचे टार्गेट. टॉस साठी जाऊयात निलेशजी मर्डेकर सर यांच्याकडे, जिथे टॉस केला जाईल पाचुंबरी पंचायत समिती गण आणि कोकरूड पंचायत समिती गण या 2 टीम मध्ये. बत्तीस धावेचं टार्गेट. 32. आदरणीय विश्वास महिन साहेबांना विनंती आहे की साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. साहेबांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे आपण यावं अशी विनंती आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आणि सामना क्रमांक 5 आपल्या समोर येतोय. एका बाजूला सामना आहे पंचायत समिती गट पाचुंबरी आणि पंचायत समिती गट कोकरूड असा होणारा सामना. चला दोन्ही कॅप्टन आपण या, आपला टॉस होत आहे. आपण टॉस करूया. दोन्ही संघ आपल्या समोरासमोर आलेले आहेत. एका बाजूला पंचायत समिती गट पाचुंबरी हा संघ आहे, ज्या संघाने एक सामना खेळलाय आणि तो त्यांनी गमावलेला आहे. एका बाजूला कोकरूड पंचायत समिती गटाने आतापर्यंत एक सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलेला आहे. आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, पाचुंबरी पंचायत समिती गट यांनी नाणेफेकीच्या कौलचा आवाज दिलाय. काटा हा कॉल आहे आणि काटा आलेला आहे आणि किंबहुना पाचुंबरी पंचायत समिती गट खऱ्या अर्थानं हा टॉस महत्वाचा आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, काय घेताय? बॉलिंग घेईन. गोलंदाजी करण्याचा निर्णय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? 30च्या आत रोखू. स्पर्धा पाहिली तर आयोजनामध्ये तुम्ही देखील एक घटक आहात. आम्ही अगोदर देखील उल्लेख केला की एका दिवसाचं काम नाहीये, 2 दिवसाचं काम नाहीये, कित्येक दिवस मेहनत करावी लागते. याच्याबद्दल आपले 2 शब्द. निश्चित कोकरूड टीम तुम्ही चांगला खेळ केलात, एक मॅच जिंकलेली आहात, बॅटिंग तुमच्या वाटेला आलेली आहे. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? काय मगाशी सांगितलं तसंच आता पण आमचा एक 45-50 पर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. संघामध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे? उत्साह आता चांगलाच आहे. पहिली मॅच मी बोललो होतो बॅटिंग करून आम्हाला जरा म्हणजे जिंकायचंच होतं, तशा पद्धतीने झाले. आता बघूया ही मॅच, आता बघूया काय होते. साहेब मी तुमच्याकडे येईन. खेळचं निर्माण चरित्रावर, चरित्राचं निर्माण राष्ट्र असं म्हटलं जातं ना की स्पर्धा यश संपादन करण्यासाठी नाही तर खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात. आणि आमदार साहेबांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार चषक 2024चं नियोजन केलं. आपल्या भावना कशा आहेत? शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय मनशिराव नाईक भाऊ आणि आमचे युवा नेते विराज नाईक दादा यांनी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्याच धर्तीवर यावर्षी ट्रायल म्हणून सुरुवात केलेली आहे. ह्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणे स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस आहे आणि तो पुढच्या वर्षीपासून ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट स्पर्धांनी नियोजन केलं जाईल. त्यासाठी आमचे सहकारी मित्र विजय थोरबोले आणि शिराळा शहरातील सर्वच आमचे खेळाडू आणि कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेऊन अगदी ग्राउंड व्यवस्थित तयार करणे आणि सर्व नियोजन अतिशय व्यवस्थित करणे यासाठी कार्यरत होते. तसेच पुढच्या वर्षी राहतील आणि इथून पुढं जे टीम खेळणार आहेत त्या सर्वांना विजयासाठी शुभेच्छा. धन्यवाद, आपलंही आभार आणि विनंती करूया मान्यवरांना की आपण स्थानपन्न व्हा. दोन्ही संघांना आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया. पाचुंबरी पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गटाला टॉस झालाय, टॉस जिंकलेला आहे पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने आणि निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करतो आणि पंचायत समिती गट कोकरूड या टीमला आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंगसाठी. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन पुन्हा एकदा मराठीतला एक चांगला आवाज किरण मस्कर सरांचा आहे. थँक्यू सो मच. चला थोडासा स्पीडअप घ्या, कारण की आजचं वातावरण निलेशचं थोडंसं वेगळं आहे, ऊन नाहीये, लक्षात घ्या. स्पीडअप घ्या, आज मॅचेस कंप्लीट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. बॅट्समन या लगेच मैदानामध्ये, प्लीज दोन्ही बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आज थोडंसं लेट आहे अक्षय, आज म्हणायला हरकत नाही, आज आपण थोडेसे लेट सुरुवात केली आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये आत्ता मॅच क्रमांक 5 संपली होती.
चला स्पीडअप घ्या प्लीज. बॅट्समन या लगेच. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. 32 धावेचं टार्गेट. ऋषी आणि रोहन मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिलं तर ऋषी, दुसऱ्या साईडला रोहन मैदानामध्ये दाखल झालेत. पण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच सुहास खोतची ओव्हर देखील भन्नाट पडली होती. ओव्हर क्रमांक 1 देखील इम्पॉर्टंट असेल. आमचे डेबेवाडीवरून आमचे मित्रपरिवार मॅच बघतायत, त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून रुद्राचा लाडका अर्थातच बलमा या बैलाचे मालक सन्माननीय सुशांत तुपे शेठ म्हणजे 2609 त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. अंपायरचा आलाय ग्रीन सिग्नल. मॅचला करूयात लगेच सुरुवात. 32 बराचसा मित्रपरिवार जोडला गेला या स्पर्धेला. सुहाजी खोत सध्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालेत. एका साईडला रोहन पहिला चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू पकडला, यावेळी मात्र फेकी केली डायरेक्ट थ्रो. यावेळी जर कदाचित झाला असता तर जर तरला क्रिकेटमध्ये थाया नाहीये. अप्रतिम मॅच बघायला भेटेल चांगली, मॅच बनवायला लागेल चांगली, कारण की बॉलिंग अटॅक आहे. दादा आपण जर विचार केला तर नागभूमी शिराळा या टीमकडे बॉलिंग अटॅक आहे. मागील मॅच मध्ये पहिल्या 3 ओव्हर चांगल्या पडल्या होत्या. 4थ्या ओव्हरमध्ये थोडीशी मॅच फसली गेली. मात्र बॉलिंग अटॅक चांगला या टीमकडे, मात्र धावसंख्या थोडीशी कमी राहिली असं म्हणायला हरकत नाही. 32 दुसरी मॅच आहे, जितना पडेगा भाई. दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर कासेगावचा विजेता होते तर सलग दुसरी मॅच जिंकतायत. पण नागभूमी शिराळ्याला आपला पहिला विजय एन्जॉय करावा लागेल. ऋषी सध्या आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग साठी दाखल झाला. लेफ्ट हँड वॉट अ बॉल अप्रतिम गोलंदाजी. ऋषीला फसवलंय. सुहास खोत यांना पाहताय काय डिलिव्हरी. एखाद्या गोलंदाजासाठी स्वप्नातला चेंडू असतो जो सत्यामध्ये उतरला. सत्यामध्ये वॉट अ बॉलिंग यार. चेंडूचा रिप्ले आपण पाहूयात कसा चेंडू पडलाय. हा पा चेंडू पडला. वा 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 चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला. वॉट अ बॉल. यावेळी देखील सुरेख फटका. खेळाडू तैनादे कॅच पकडली फर्स्ट सेकंड. हो ही कॅच नव्हती, ही मॅच होती. इथे कॅच पकडते तर ऋषी मागे जातोय तर मॅच हातात येते. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. म्हणून म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच. सुहास खोत संधी आणतायत चालून. दुसऱ्या साईडला संधी पकडाव्या लागेल. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही, संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत, हेही तेवढंच खरं. धावसंख्या 2. वॉट अ मॅच. 21 चेंडू 30 धावेची गरज. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लॉफ्ट केला. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न जागा सोडले तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला फेकी नॉन स्ट्रायकिंगला झाली आहे. पुन्हा 1 धाव कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचली आहे. जी आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती 3 धावसंख्या. तब्बल अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 1. मिस्टर ऋषी. हो सुरेख शॉट अंपूल निघून जातोय. काय घडले इथे. अंपायर कॉल येतोय. हा चौकार आहे. आणि कदाचित तिथे ते छोटं झाड पुन्हा आडवा आलंय. बऱ्याच अडचणी असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. नेहमी आपण बोलत राहिलोय या मैदानाची भौगोलिक परिस्थितीच तशी आहे. इथं ज्या अडचणी आहेत त्यांना आपण हटवू शकत नाहीत, कारण की ती निसर्गाची देण आहे. आणि सांगलीचा इतिहास राहिला. झाडं सातत्याने नॅशनल पार्क असतील, इतर सर्व गोष्टी असतील, या सर्व गोष्टी सांभाळून ठेवण्याचा. ओहो यावेळी देखील ड्राईव्ह केल्या अगदी हलक्या हाताने. थोडासा यॉर्कर होता चेंडू, जिथे आपण पाहिले तर सरळ हाताने सन्मान दिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवरती 8 लॉस ऑफ द 0 विकेट. 8 धावसंख्या. आतापर्यंत 113 षटकार झालेत आणि 115 चौकार झालेत. 100वा चौकार आपण पाहिलं तर सौरभने लगावला. पाचुंबरी संघ
मित्रांनो बाहेर बसा ना थोडंसं, यूट्यूबला नाही छान दिसत आहे स्पर्धा, यूट्यूबला चालू आहे, प्लीज थोडंसं बाहेर बसा. बाबा पाटील आपल्या स्पर्धेला प्लीज प्लीज, यूट्यूब लाईव्ह आहे प्लीज, थँक्यू. 8 धावसंख्या, 18 चेंडू 24 धावेची गरज. चला स्पीडअप घ्या प्लीज, जास्त वेळ लावू नका, मॅचला ऑलरेडी उशीर होतोय, थोडा वेग घ्यावा लागेल कारण की ऑलरेडी आजचं वातावरण थोडंसं वेगळं आहे. आज अंदाज थोडासा पावसाचा दिसून येतोय, मॅचेस कंप्लीट करायचे. चला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऋषीला सध्या आपण पाहिलं तर अगदी या स्ट्रायकिंगला, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाजीसाठी दाखल झालेत विराज निकम. ओव्हर क्रमांक 2. MH12 WP 0303 ही गाडी जर कोणाची असेल तर प्लीज काढून घ्यायचे, वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय. यावी सुरेखा, ओहो इथे प्रयत्न होता, इथे हातात होता पण हातातून निसटला. एक धाव पुन्हा कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय पण थांबला जातोय. काय पाहिजे तुम्हाला? गाडी बंगला दौलत शौहरत नाही, ऋषी पाहिजे आणि ऋषी एकदा भेटला मॅच हातामध्ये. एकदा कॅच ड्रॉप झाले, मात्र सेकंड टाइम त्यानं चौकार लगावला, तिथे जखमेवरती मीठ टाकलं. ऋषी आणि रोहन, आज प्रत्येक जण जे पाठीवरती नाव आहे आणि छातीवरती जे गावाचं नाव आहे, या 2 नावासाठी आमदार चषक प्रत्येक जण खेळतोय. 9 धावसंख्या. यावेळी देखील इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खेळाडू पोहोचतोय का तोपर्यंत डीप एक्स्ट्रा पॉइंट रिझन. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर धावा धावून घेतल्या जात आहेत. 2 धावा इथे धावून घेतल्या गेल्यात. प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर बऱ्याचशा अडचणी आलेत, ऋषीला देखील आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा अडचणी आलेत, मात्र बऱ्याच अडचणीमुळे त्याचं देखील कॅचेस थांबल्या गेलेत. पहिल्या मॅच मध्ये हे घडलं होतं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. 11 तब्बल 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 32 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. ते देखील कासेगाव पंचायत समिती गट बॅटिंग करते आणि त्यांना ते टार्गेट दिलं गेलं नागभूमी शिराळ या टीम कडून. यावेळी देखील आपण पाहिलं फटका थोडासा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धावी ते पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. सिंगल रन, दुहेरी रन, प्रयत्न चालू आहे दुसऱ्या साईडून विकेट घेण्याचा. या मॅच मध्ये जर विकेट येते तर मॅच हातामध्ये, कारण की या मैदानामध्ये धावा कधी थांबल्या नाहीयेत, कारण की तुम्ही थांबवाल धावा पण दुसऱ्या साईडला ऋषी थांबून देईल का? म्हणजेच का तर विकेट आली तर मॅच येऊ शकते आणि विकेट आली तर मॅच पकडू शकतात. 12 धावा 3 षटकांच्या 3 चेंडूच्या अखेरीस. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावरती आहे. आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय. समर्थ 5G इंटरनेट शिराळा त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आम्ही. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पायातला चेंडू हवेमध्ये, कॅच पुन्हा एकदा झाली नाहीये. बोला था पैरों में नहीं डालने का, बोला था, निघून जातो वन बाउन्स. चौकार, व्हाट अ स्ट्रोक. ऋषी आहे, ऋषीची कॅच नाही परवडत, ऋषीची कॅच सोडणं नाही परवडत. ऋषी जरी मॅच घेऊन जातो तर अशा कॅचेस मनाला टोचतात. ब्रेकअप परवडतो पण अशा कॅचेस नाही. 16 धावसंख्या 16. संकट येतात पण नेहमी आपण पाहिली तर बुलाती है, मात्र संकटांना पण तेच बोलायचं जाने का नाही. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी कार्पेटला घरंगळत जातोय. चांगला प्रयत्न तिथे राहिला होता. पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 रन तुमने चुराया जो सनम. राहिला पुढचं दार उघड, मागच्या दाराने दुसरी धावेची झाली चोरी आणि या अशाच गोष्टी घडत जातील तर दरोडा पडल्याशिवाय मॅच संपणार नाही. क्षणिक, चतुर, चालाक असावं लागतं. जेव्हा तुम्ही प्रयत्न थांबवता दुसरा येतो संधीचं सोनं करून जातो. धावसंख्या आहे 18. पार्टनरशिप झाली 18 धावेची. दोघे आपल्या संघासाठी गुलाबाचं फूल आहे. समोरच्या संघासोबत आता बाबळीच्या काट्यासारखे टोचतायत. 13 चेंडू मध्ये आता हव्या 14 धावा. 1 to go. एक चेंडू अजूनही हवा. यावेळी देखील आपण पाहिला फुल टॉस चेंडू. ऋषीला फुल टॉस नाही डालने का.
मॅक्सिमम 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 षटकार आमदार चषकचा दमदार येतोय ऋषीच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका. काय फलंदाजी राहिली आहे ऋषीची या मॅच मध्ये. मागील मॅचचा हिरो राहिलाय तो या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी करतोय. एक एक हाती किल्ला तो लढतोय. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 24 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपला. आणि आता सध्या आपण पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू आहेत 12 आणि 8 धावेची गरज आहे ऋषी. तर दुसऱ्या साईडला रोहनने 7 चांगले दिले. मी म्हणेल नेहमी हिरो नाही बनायचं भाऊ, कधी कधी हिरोचा भाऊ बनलं तरी चांगलं आहे. कम्युनिकेशन एक खेळांचा आकड्यांचा संसार खेळपट्टीच्या मधोमध होणं गरजेचं असतं, तेव्हा मॅच बनते. चला स्पीडअप घ्या प्लीज. 2 षटकांचा खेळ झालाय. 24 धावसंख्या. 116 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. 12 चेंडू 8 धावेची गरज. या देखील आपण पाहिलं तर गरकन फिरलाय. अगदी फटका चांगला खेळून काढलाय. वाट शोधलीये. निघून जातोय. 4 चौकारासाठी. मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न आता रोहन देखील करतोय. कारण की ऋषीची बॅटिंग नॉन स्ट्राईकला उभी राहून विदाऊट तिकीट त्याने पाहिल्या. जर धावत्या गंगेमध्ये हात धुवून कसे घ्यायचे ते असे घ्यायचे. 24 धावसंख्येवरून धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वरती. 28. आता विजयासाठी फक्त 4 धावेची गरज आहे. फक्त 4 धावा आता विजयासाठी हव्यात. हलक्या हातानं फक्त कट केला. लेट कट. डिक्लेअर मध्ये अगदी 1 धाव जाते. या देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये फिनिश होते मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच पहिल्या ओव्हर मध्ये ज्यानं 1 विकेट घेऊन 4 धावा खर्च केल्या तो जगदीश या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम मिस्टर जगदीश, मॅन ऑफ द मॅच. आमचे आदरणीय अजयजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देत आहोत. येस यायचंय जगदीश या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम जगदीश, मॅन ऑफ द मॅच प्लेयर. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये या. पाचुंबरी पंचायत समिती गट आणि कोकरोड पंचायत समिती गट. पाचुंबरी टीम क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचे. जगदीश या मॅन ऑफ द मॅच साठी. थोडी घाई करतोय प्लीज या, कारण की वातावरण थोडस बिघडलंय प्लीज. चला नेक्स्ट टीम पाचुंबरी या लगेच मैदानामध्ये. लक्षात घ्या पाऊस येण्याची शक्यता दाट आहे, तर लगेच स्पीडअप करा. कोकरोड टीम बॅट्समन पाठवा. जगदीश मॅन ऑफ द मॅच साठी या.